नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. अध्यायाचा सारांश. भगवान कृष्ण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायाबद्दल सांगत आहेत. श्लोक 1. जे या ज्ञानाप्रमाणे वागतात ते मला येऊन मिळाले आहेत. श्लोक 2. निसर्गमाता ही गर्भ आहे. मी पिता तीच सर्व जीवनांचे बीजारोपण करतो. श्लोक 3-4. सत्व रज तम हे प्रकृतीचे 3 गुण आत्म्यास शरीराचा संबंध घडवितात. श्लोक 5. सत्व शुद्ध असल्यामुळे प्रकाश रूपाने आत्म्याला आनंद आणि ज्ञानात मोहून टाकून शरीराच्या बंधनात अडकवतात. श्लोक 6. सत्वगुण हा आनंदाला, रजगुण क्रियेला आणि तमोगुण हा प्रमाद आणि झोप याला आकर्षित करतो. श्लोक 7. 2 गुणांवर वर्चस्व मिळून 1 गुण फलस्वरूप होतो. श्लोक 10. जेव्हा शरीरात सर्वत्र प्रकाश आणि शांती दिसून येते म्हणजे सत्वगुण हा अधिक कार्यशील आहे. श्लोक 11. रजगुण प्रबळ झाला म्हणजे लोभ, क्रिया, स्वार्थी कर्म, चंचलता आणि आनंद उपभोगाची इच्छा जागृत होते. श्लोक 12. आणि तमोगुण प्रबळ असता मूर्खपणा आणि दिरंगाई दिसून येते. 13. जो मृत्यूसवी सत्वगुणात असतो त्यास निर्दोष असे परमविश्य मिळते. श्लोक 14. जो रजगुण असता मरण पावतो तो जे कर्माच्या मोहात अडकले आहेत अशा कुळात जन्माला येतो. आणि जे तमोगुण असता मरण पावतात ते किडे, पशु अशा अंधकारपूर्ण योनीत जन्माला येतात. श्लोक 15. सत्वज्ञानास, रजास, लोभास आणि तमस घोडचुका, भ्रम आणि अज्ञान यास आकर्षित करते. श्लोक 17. सत्वाने तुझी उन्नती होते, रजस गुणाने मध्यात तर तमोगुणात अधोगती होते. श्लोक 18. जेव्हा तुझ्या हे लक्षात येईल की फक्त गुणच कार्य करत आहेत आणि आपला आत्मा हा त्याच्या पलीकडचा आहे त्यावेळी तू माझ्याकडे पोशील, तुला माझे ज्ञान होईल. श्लोक 19. तू 3 गुणांच्या आणि जन्ममृत्यू, म्हातारपण व दुःख या पलीकडे गेल्यावर त्या सर्वोच्च अशा अमृतत्वास प्राप्त होशील. श्लोक 20. अर्जुन विचारतो की गुणातीताची काय लक्षणे आहेत. श्लोक 21. जेव्हा तो कोणत्याही गुणांच्या उपस्थितीत असता त्याचा तिरस्कार करत नाही किंवा जो गुण नसता त्याची अपेक्षा ठेवत नाही तो गुणातीत आहे. श्लोक 22. तो एक साक्षीभाव ठेवून असतो. जो गुण हेच दुसऱ्यावर गुणांवर कार्य करीत आहेत हे जाणून गोंधळत नाही आणि सतत भगवंताशी एकरूप होऊन असतो. श्लोक 23. तो परस्पर विरोधी गुणांच्या म्हणजे सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान या जोड्या पलीकडे आहे. श्लोक 24. सर्व कार्यातील कर्तृत्व भावना ज्याने सोडून दिली आहे. श्लोक 25. जो माझी एकांतिक भक्तीने पूजा करतो तो गुणांच्या पलीकडे गेल्याने परब्रह्म पदासाठी योग्य होतो, कारण की मीच अविनाशी परब्रह्म, सनातन धर्म आणि अनंत आनंद आहे. रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.